आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। निवडणूक प्रक्रियेबाबत काँग्रेसचे आयोगाला 10 रोकटोक सवाल पुराव्यासह मागितले उत्तरे। महाविकास आघाडीकडून मात्र या निकालांवर संशय घेतला जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, शिवसेना, उद्धव ठाकरे या पक्षांच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका घेतल्या जात आहेत। आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांच्याकडून या संबंधित आकडेवारी सातत्याने सोशल मीडियावर पोस्ट केली जाते। या दरम्यान आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेबद्दल काही प्रश्न मांडले आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट केली आहे, ज्यामध्ये निवडणूक, मतदान आणि जाहीर झालेली आकडेवारी तसेच निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे। नाना पटोले म्हणाले की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद आहे। झालेले मतदान, जाहीर केलेली आकडेवारी आणि निवडणूक निकाल यामध्ये प्रचंड तफावत असून पारदर्शक निवडणुकीचा घोषा लावणाऱ्या निवडणूक आयोगाकडून नियमांना अडथळा फासण्यात आल्याचा शंका प्रसारमाध्यमांमध्ये विविध सामाजिक संस्था आणि संशोधन करणाऱ्या व्यक्तींकडून उपस्थित केले जात आहेत। निवडणूक आयोगाच्या संशयास्पद प्रक्रियेबद्दल आमचे काही प्रश्न आहेत, असे सांगताना नाना पटोले यांनी 10 प्रश्न उपस्थित केले आहेत।